शुभ सकाळ सर्वांना. तर मस्तपैकी आता इकडे माझा आता नाश्ता बनवायचा चाललाय. आता सकाळ सकाळी लवकर उठून आता तर आज जरा खूपच थंडी होती, त्यामुळे स्वेटर घातलेला होता, गार गार लागत होतं. तर मस्तपैकी आता इकडे मी आता खूप चहा ठेवलेला आहे आणि चहा पण बनवून घेते. आता इकडं चांगलं आता बरेच आता उजाडलेलं आहे. तर झाला का सर्वांचा चहा बनवून मस्तपैकी नाश्ता हे झाला असेल तर आता आमचा पण चालू आहे आता चहा नाश्ता. इकडे सगळे कामं माझे चालूच आहे ते आता. तर आता मी बनवून घेते आता. चला तर मग आता पहिल्यांदा सुरुवात करते आता पोहे बनवायला. तर पोहे बनवायसाठी मी इकडं कांदा चिरून ठेवला आणि शेंगदाणं पण असं मस्तपैकी भरपूर घेतले. ते कांदा एक मोठा चिरून घेतला, कांदा मोठा चिरून घेतला म्हणजे पोहे पण मऊ बनते ते त्याच्यामुळं. आणि भरपूर अशी कोथिंबीर घेऊन आता मस्तपैकी इकडे निम्मी कोथिंबीर टाकली आणि पोह्यात पण निम्मी कोथिंबीर टाकून घेतली आणि पट दिसणं आता बनवून घेते. तोपर्यंत आता मला दुसरी पण इकडे बनवायचं भाजी. तर आता पटपट आता पोहे सगळं बनवून घेतलं. पिण्यासाठी पाणी पण टाकून ठेवलेलं इकडं. तर आता भात मला बनवायचा आहे. तर बिर्याणी भात मी आता बनवणार आहे. तर त्यासाठी मसाला असा काढून ठेवलेला आणि तांदूळ चांगलं धुवून ठेवलेलं आधी 5 मिनिटं म्हणजे चांगले भिजते ते त्याच्यामुळं. आणि मला पाहिजे तेवढंच मी तेल ओतलं पडदिस ना. तर तेल आता मिक्स करून घेतलं म्हणजे असं भात तांदूळ असं चिटकत नाही, त्याच्यामुळं कुकरमध्ये असं तेल मिक्स करून घेतलं. सगळं कुकरला असं तेल लागलं पाहिजे त्याच्यामुळं. तर जिरं टाकून असं सगळा खडा मसाला टाकून घेतला आणि तांदूळ पण असं भिजलेले टाकून घेतले मस्तपैकी. तर आता तांदूळ बराच उशिरा असा फडफडीत होईपर्यंत सगळं पाणी आटवून दिलं आणि मस्तपैकी आता तांदूळ फडफडीत चांगला झालाय. तांदूळ असा फडफडीत झाला म्हणजे भात पण असं फडफडीत होतो त्याच्यामुळं. तर आता गरम पाणी पण ओतून घेतलं आता आणि कुकरची शिट्टी देऊन आता मीठ टाकून आता भात शिजवून घेते. आता 2-3 शिट्ट्या देते आता. आणि नंतर मग आता मी मासे आणले ती. तर ह्यांनी मासं आणलेलं होतं. तर मला मासं पण धुयाचं होतं. मासं धुयासाठी आता लिंबू आणि मीठ टाकले, तसंच 5 मिनिटं आता ठेवून दिलं आता. तर इकडं मला आता बिर्याणी भाताची मी आता सगळं भाजीपाला चिरून ठेवलेला. तर भात पण चांगला शिजला मस्तपैकी. तळलेला कांदा तर सगळं मिक्स करून घेते. मनुकं पण टाकलेलं होतं भरपूर असं आणि पापड पण इकडे तळून घेतलं या. खूप छान असा बेत आहे. तर भात ह्यो फडफडीत होतो. तर आधी मी तेल ओतलं होतं त्याच्यामुळं असं आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं. तर मासं पण इकडं आपलं फ्राय झाले ते आता चांगलं कमी तेलातच असं गॅस कमी ठेवून फ्राय करून घेतलं. तर मला अंडी पण शिजवायची होती. तर इकडं कारल्याची मला चटणी बनवायची आहे आणि भात पण झाला आता आपला बनवून छान छान पैकी आता. तर भात बाजूला ठेवते, तर लगेच गार होऊन जातो. तर मासं पण पटपट आता शिजत आले ते आता. नमस्कार सर्वांना. तर आता मी मस्त छान छान असा बिर्याणी भात बनवलाय. खूप छान झालाय. तळलेला कांदा आणि तर भात खूप छान असा कोथिंबीर शिजलेला आहे. टाकल्या भरपूर अशी शिजला आणि का मी गाजरं बघितला किसून टाकले. ती तर व्हेजिटेबल शिजलेलाच होता भात भात आहे. खूप आणि छान आणि दिसाय किती छान असं टेस्टी दिसतंय लागतो. तर मस्तपैकी. त्याच्यासोबत इकडे पापड माहिती बघा, मस्त तर असं पापड तळले ती. पापड किती बारीक आणि नाईस आहे ते, एकदम इकडे पातळ पसारा पण असं. माझा भरपूर असा पडलेला आहे. तर आता मला ह्याची भाजी पण करायची आहे. आता इकडं आपलं मासं पण फ्राय होते ते तर छान छान आता पैकी. पटपट सगळे आता काम आता तर माझी खूप उरकले छान ते असं आता कुरकुरीत मस्तपैकी आता आता. मासं व्हायला लागते. आणि लहान मासं माशाला आहे किती ही. छान असा तर कलर आता आलाय आणि तेल पण दिसायला पण ओतलंय आता. तर आता मी मसाला भरपूर आणि मासं आता टाकलेला फ्राय करून माशात. घेते आता. तर चिकन मसाला पुडी आणि धना पावडर आणि आपली चटणी, तर आता लिंबू इथं बिर्याणी पिळलेलं, मेन म्हणजे भातासोबत लिंबू इथं पिळलं अंडी की पण खूप शिजत छान घातली ती असा मस्तपैकी. तर टेस्टी पण खूपच छान लागतं. आजचा बेत आहे त्याच्यामुळे लिंबू मस्तपैकी. पिळत असते नेहमी माशामध्ये. तर इथे भात पण शिजतोय, इथं मासं पण तळते ती आणि अंडी पण शिजते ती मस्त चला तर छान मग छान बाय, भेटू पैकी. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी कारल्याची चटणी बनवून